जण आज नमस्कार. आपण सौ सरसताई हं. कलंत्रे यांच्याशी अ, गप्पा मारणार आहोत. आणि जे लोक सरोजताईंना ओळखतात त्यांना माहिती आहे की सरोजताई ह्या अतिशय अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. पण त्यांची जर का औपचारिकरित्या आपल्याला ओळख करून घ्यायची झाली तर त्या मूळच्या डोंबिवलीच्या आहेत. आणि त्या गुरु नानक ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई इथे ह्या त्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट याच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी 32 वर्ष काम केलंय. आणि त्याच्या जे पाठ्यपुस्तक आहे, क्रमिक पुस्तक आहे, त्याच्या त्या सहलेखिका पण आहेत. आणि त्याबरोबरच त्यांना अभिनय, पथनाट्य, लेखन, वक्तृत्व अशा सर्वच क्षेत्रात त्यांना रुची आहे. विशेष उल्लेख करायचा झाला म्हणजे झी टीव्हीवर चला खेळूया मंगळागौर अशी स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेत सलग 3 वर्ष त्यांच्या योगसखी ह्या ग्रुपला बक्षीस मिळालेलं आहे. तसंच केदार शिंदे यांच्या झी टीव्हीवरच्या महाराष्ट्र की लोकधारा याच्यातही त्यांनी मंगळागौरीची प्रात्यक्षिक दाखवलेली आहेत. सरोजताई, तुमचा डोंबिवलीचा योगसखी म्हणून एक ग्रुप आहे आणि बरंच काही काम करतात त्या. तर मला वाटतं तुम्हीच त्याच्याबद्दल आता जास्ती सांगा, योगसखी बद्दल. योगसखीबद्दल सांगायचं म्हणजे की योगायोगाने म्हणायला हरकत नाहीये. आणि योगासाठी अशा काही सखी आम्ही एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर असा एक विचार केलाय की आत्ताची जी पिढी आहे या पिढीला जर आपण आपले पूर्वीच्या पद्धती, पारंपरिक पद्धती ज्या काही चाललेल्या आहेत त्या नुसत्या सांगितल्या की तुम्ही असं करा तर ते करणार नाहीत. मग त्याच्यासाठी त्यांना समजावून सांगायला पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही सुरुवात केली वेगवेगळ्या कार्यक्रमांची. अर्थात त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात सुरुवात जी झालेली ती मंगळागौरीची. म्हणजे सगळ्यांनी एकत्र मिळून मंगळागौरीचे खेळ, विविध खेळ दाखवायचे. कारण लोकांना मंगळागौर वगैरे हा प्रकार खूप जास्त माहिती नव्हता. पूर्वीच माहिती असायचं पण वेगवेगळे खेळ खेळले जातात आणि ते का खेळायचे असतात तर या संदर्भातली माहिती द्यायची. आणि ते खेळ घेता घेता काहीतरी सामाजिक त्यांना जर प्रबोधन करायचं असेल तर ते करायचं या दृष्टिकोनातनं मंगळागौर खेळायला सुरुवात झाली. आणि आता खरं सांगायचं तर डोंबिवलीचं योगसखी मंडळ आणि मंगळागौर हे समीकरणच मला वाटतं झालेलं आहे, इतकं नावाजलेलं आहे. आणि सरोजताई, हल्ली असे बरेच ग्रुप्स आहेत की जे मंगळागौरीच्या खेळांची प्रात्यक्षिक दाखवतात. पण मला वाटतं जेव्हा योगसखीने सुरुवात केली तेव्हा ही एक नवीन गोष्ट होती. म्हणजे हो. असं मंगळागौरीची प्रात्यक्षिक करणं. हा. तर मग तुम्हाला असं का वाटलं की म्हणजे आपण असं करावं म्हणून? नाही, काही ठिकाणी असं होतं की लोकांना खेळायला तर आवडायचं पण खेळ कोणते ते माहिती नव्हते. म्हणजे जागरण करायचं हेही माहिती नसायचं. मग अशा वेळेला काही जणांनी आम्हाला विचारलं की तुम्ही मंगळागौरीचे खेळ सांगू शकता का? कारण मंगळागौरीचे खेळ जर म्हणायला गेलं ना तर अक्षरशः त्याच्यामध्ये इतका सुंदर व्यायाम आपल्या शरीराला घडत जातो. तर मग ते ठरवलं की चला हरकत नाही, आपण समाज प्रबोधन जर आपल्याला करायचं असेल, कारण सांस्कृतिक, धार्मिक आणि आपण जे म्हणतो शैक्षणिक वगैरे याच्यासाठी म्हणून योगसखीची सुरुवात झाली आहे. तर या सगळ्याचा जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आपण ह्या खेळाच्या माध्यमातून करू शकतो. आणि म्हणून आमचे जे खेळ तेच, फक्त गाणी जी आहेत ती चाली जुन्याच पण नवीन प्रकारे सांगून लोकांना प्रबोधन करणं ह्याची सुरुवात झालेली होती. आणि सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये खूप बक्षिसं मिळतही गेली आणि खूप छान जणींचा सहवास आम्हाला त्याच्यामध्ये मिळाला, सहभाग होता. आणि अक्षरशः 20-20, 25-25 जणी सुद्धा एकेका वेळेला त्या म्हणायच्या की आम्ही खेळायला तयार आहोत. आणि महिना दीड महिना आमची प्रॅक्टिस त्याच्यासाठी चालायची. आणि तुम्ही मागच्या वर्षी एक वारसा संस्कृतीचा म्हणून एक पुस्तक लिहिलंय. हम्म. आणि त्यात तुम्ही सगळे आपले संस्कार म्हणजे जन्मापासून बारसं, लग्न हो. पर्यंत हा. याची खूप छान माहिती दिलेली आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? ते काय झालंय की बऱ्याच वेळेला लग्न आपल्याकडे जे पद्धती असतात म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये ज्या पद्धती आहेत त्या पद्धती सगळ्यांना माहितीच असतात असंही नाही. आणि मग गडबड होते. किंवा आपण म्हणतो की बारशामध्ये सुद्धा जे काही आपण विधी करतो त्या विधींचं सगळ्या लोकांना ज्ञात नसतं. किंवा डोहाळ जेवण म्हटलं आपण की डोहाळ जेवण का करतात? डोहाळे म्हणजे आपण जे म्हणू शकतो की द्विहृदा म्हणजे दोन हृदय असलेली अशी ही आई की जिला
ज्या काही गोष्टी बाळ आतमधनं सांगत असतं त्या गोष्टी तिला असं वाटतं ती कराव्या, आणि म्हणून आपण हे डोहाळ जेवण वगैरे करत असतो. तर ह्या सगळ्याची माहिती द्यावी. आणि विविध प्रकारच्या ओव्या ज्या पारंपरिक आलेल्या आहेत, तर अर्थात तो जो वारसा मला मिळालेला आहे तो आईकडनं मला मिळालेला आहे. कारण आई ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्यापैकी माहित होती, आणि मग आईकडनं ते मला मिळालं. आणि मग असं वाटायला लागलं की नाही, आपण ह्या गोष्टी आपल्याला ज्या माहिती ज्ञात आहेत त्या आपण लिखित स्वरूपात कोणाला पुढच्या पिढीला सांगाव्यात, म्हणून ऍक्च्युली त्या पुस्तकाचं प्रयोजन झालेलं होतं. आणि मला असं वाटतं की पुढच्या पिढीला जोपर्यंत आपण त्याच्या मागची शास्त्रीय कारणं सांगत नाहीत हम्म. तोपर्यंत त्यांना त्या पटत नाहीत. म्हणजे त्यांना असं वाटतं की ह्या फार जुन्या चाली रूढी आहेत, आपण का त्या चालू ठेवायच्या. तर खरंय. तुम्ही ज्या पुस्तकात काही कारणं दिली आहेत त्याच्या मागची सायंटिफिक रिझन्स, हम्म. तर त्यामुळे एखाद वेळेस त्यांना पटून तो आपला सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत चालू राहायला मदत होईल असं मला वाटतं. अगदी अगदी खरं. म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण जर द्यायचं झालं तर पंचामृत डोहाळ जेवणाच्या वेळेला वगैरे खायला देतात. मग त्याच्या पाठीमागचं कारण काय, की आपल्याकडे पंचामृताला महत्व आयुर्वेदामध्ये खूप चांगल्यापैकी सांगितलेलं आहे. फक्त एवढंच झालं की मग ते माझ्या आजीनी मला माझ्या आईला दिलं होतं, आईने मला दिलंय असं म्हणून नाही, तर ते आपण का द्यायचं यासाठी म्हणून ती कारणं, शास्त्रीय कारणं त्याच्यामध्ये सांगितली गेलेली होती. आणि मंगळागौरी बरोबरच मला वाटतं तुम्ही इतरही सगळ्या सणांचे बऱ्याच वेळा मी ऐकलंय की तुम्ही डोहाळ जेवण, बारसं वरचे पण कार्यक्रम तुम्ही करता हो हो हो. आणि त्याचं लेखनही तुम्ही स्वतःच करता. हा, ते आवड आहे. मग आवड असली की आपण त्याच्या पाठीमागची शास्त्रीय कारणं शोधून काढतो आणि पुस्तकं वाचून वगैरे, आणि मग ती लोकांना पटवायला पण चांगलं वाटतं. हं. म्हणून केले जातात कार्यक्रम असे. आणि तुमचं जे ते एक नृत्य नाटिका आहे, चंद्र पुनवेचा म्हणून, हम्म, तर हम्म. त्या नृत्य नाटिकेबद्दल तुम्ही सांगा. कारण अ, त्या ऐकलेलं बरंच आहे त्याबद्दल आम्ही. नृत्य नाटिकेच्या पूर्वी मला असं वाटतंय की थोडस आपण, मी या संदर्भामध्ये, की आपली हिंदू संस्कृती जी आहे तिची जी मांडणी केलेली आहे ना, ती 4 भक्कम पायांवर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आपण म्हणतो की मूल्याधिष्ठित व्यवहारोपयोगी शिक्षण आहे, अध्यात्म सांगितलं जातं, मानव सेवा आहे, आणि निष्काम कर्मयोग. पण असं एवढ्या मोठ्या मोठ्या शब्दांमध्ये सांगायला गेलं तर ते लोकांना पटकन समजेलच असं नाही. तर म्हणून आपण काय म्हणतो की संस्कृती संस्कृती काय करते तर आपल्याला घडवते. काय असतं की समाजामध्ये एकत्रितपणे आनंदाने आपण जर जीवन व्यतीत करायचं असेल तर काही नियम पाळायला पाहिजेत. बरोबर आहे. त्या व्यवहाराच्या परिभाषा समजून घ्यायला हव्यात. किंवा परस्पर संबंध जर आपल्याला सुधारायचे असतील, एकमेकांचे संबंध सुधारायचे असतील, तर सदाचार, सद्विचार, सत्प्रवृत्ती या सगळ्याचा अवलंब करणं खूप गरजेचं असतं. आणि हे समजावून सांगण्यासाठी पूर्वी या आचार विचारांना रीतिरिवाजाची जोड दिली, आणि म्हणूनच आपल्या परंपरांच्या आचरणामागील शास्त्रशुद्ध तत्वज्ञान समजून घेतलं तर परंपरेची जपणूक नक्कीच होईल आणि त्याचा वारसा तो पुढे सुरू राहील. कारण पूर्वी असं असायचं की अमुक एक गोष्ट कर, आजीनी सांगितलं, सासूबाईंनी सांगितलं, आजी सासूबाईंनी सांगितलं, की त्याला का हा प्रश्न असायचा. पण आता बरोबर. काय होतं की आपण म्हणताना म्हणतो की आजच्या तरुण पिढीला हे आवडत नाही, की आजची तरुण पिढी ह्या काही गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही. पण इथे मला वाटतं आपण थोडंसं चुकतो. आपण त्यांना जर समजावून सांगितलं ना की ह्या वागण्या पाठीमागे, या संस्कारा पाठीमागे, किंवा या संस्कृती पाठीमागे, रीतिरिवाजा पाठीमागे काय कारण आहे, तर ते त्यांना जास्त चांगल्यापैकी पटतं. आणि म्हणूनच मी म्हणते की शिक्षण जे आपण देतो ना, पुस्तकी शिक्षण तर दिलं जातच, की जे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आहे. पण त्याही पेक्षा एखादा नीतिमान माणूस घडवण्यासाठी पारंपरिक रीतिरिवाजांचा अभ्यासपूर्वक अवलंब करायला पाहिजे. आता अगदी साध्या शब्दात जर सांगायचं झालं ना, तर हिंदू सणवार आहेत, रीतिरिवाज आहेत, व्रतवैकल्य आहेत, यांना शास्त्रशुद्ध विचारांची बैठक आहे. अर्थात विविध भागातील सामाजिक किंवा नैसर्गिक परिस्थितीनुसार सणवार साजरा करण्याच्या पद्धती ज्या आहेत ना त्या बदलत असतात. पण बरोबर आहे. तरी सुद्धा त्याला हो, वेगवेगळी नावं असतात. हो, जसं आपण वेगवेगळी नावं. मकर संक्रांत म्हणतो, इथे साऊथ हा, इंडियामध्ये त्याला ओणम म्हणतात.
बरोबर आहे. काही ठिकाणी बिहू म्हणतात. हो. तर किंवा प्रत्येक लोढी ठिकाणी वगैरे म्हटलं जातं. म्हणजे अशी कित्येक नावं आहे. एक गंमत सांगायची म्हणजे बंगालमध्ये सुद्धा ना, की या सुमाराला संक्रांतीचंच आपण आता उदाहरण घेऊया, की बंगालमध्ये लोकोत्सव जो करतात ना, तर त्याच्यात काय करतात, की आपल्या घरच्या धान्याच्या कणग्या ज्या असतात ना, तर त्याला गवताची पेंडी बांधतात. आणि ती गवताची पेंडी बांधताना 52 पवटी असं म्हणत म्हणत जातात. आता पवटी म्हणजे पटीने. म्हणजे एकच उद्देश असतो, की आत्ता आम्हाला एवढं धान्य आहे, आत्ता आमच्याकडे कणगी एवढी भरलेली आहे, पुढच्या वर्षी मात्र ती 52 पटीने वाढू दे, हे सांगण्याचा किंवा ह्या मागण्याचा ईश्वराकडे मागण्यासाठी म्हणून 52 पवटी असं म्हटलं जातं. मकर म्हणजे उद्देश संक्रांत. एकच असतो त्याच्या मागचा. हो, हो. सर्व अगदी, अगदी. ठिकाणी उद्देश तोच विचारायचं. असतो. हं, हं, हं. अ, मला वाटतं मकर संक्रांतीचं सगळ्यांना माहितीच आहे, की सूर्याचा मकर राशीमधील प्रवेश. बरोबर? किंवा उत्तरायण आपण ज्याला म्हणतो सुरू केलं होतं. कारण ध्रुव प्रदेशामध्ये 6 महिने दिवस तर 6 महिने रात्र असायची. म्हणजे वर्षाची विभागणी अशी केली जाते. तर ही प्रदीर्घ रात्र संपवून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि त्यामुळे येणाऱ्या सूर्यकिरणाने अंधाराचं साम्राज्य नष्ट होतं. आणि मग थंडीने गारठलेल्यांना ती ऊब जी मिळते किंवा सूर्याची ऊब मिळू लागायची, म्हणूनच या संक्रांतीचं विशेष महत्व असं सगळीकडे मानलं जातं. आपल्याकडे पण म्हणतात ना, की आता संक्रांत झाली हा, थंडी कमी व्हायला लागलेली आहे. आता थोडंसं उन्हाळा वाढायची म्हणजे हळूहळू सूर्यकिरणं आपल्याला जास्त मिळू शकतात, असं आपल्याकडे पण म्हणतात. थंडीचा भर ओसरतो नंतर. अ, आणि धुंधुरमास म्हणून जे म्हणतात, तर बऱ्याच लोकांना त्याबद्दल काही माहिती नाहीये. मलाही एवढी माहिती नाहीये. हं. म्हणजे सध्याच्या सीझनला काहीतरी धुंधुरमास म्हणून म्हणतात ह्या महिन्याला. तर मला वाटतं ते पौर्णिमेच्या वेळेला आल्यानंतर मी परत एकदा त्या संदर्भामध्ये सांगेन, कारण खूप सुंदर त्याच्याबद्दलची माहिती आहे. आपण संक्रांतीमध्ये सुद्धा काय करतो माहितीये का, की पूर्वी असं म्हणायचे, आता ही देवतांनी काय केलंय, तर संकरासुराचा वध केला आणि लोकांना भयमुक्त केलं. तर आपल्या मनामध्ये जी भीती असते ना, त्या भीतीला मारून टाकण्यासाठी म्हणून आपण ह्या देवीची पूजा करतो आणि म्हणून ही संक्रांतीची पूजा केली जाते असं म्हटलं जातं. आता आपण काय करतो, त्या दिवशी सुगड घेतो. मातीचं बनवलेलं असतं. त्या हं. सुगडाला 5 दोऱ्यांची म्हणजे 5 आपण बेडके घालतो. आणि त्या सुगडामध्ये बोरं, ऊस वगैरे सगळे ते काय आत्ताचं जे धनधान्य असतं, ते सगळं आपण त्याच्यामध्ये ठेवतो आणि ते झाकून ठेवलं जातं. आणि पूजा करतो म्हणजे काय करतो, आपण हळद कुंकू वाहतो आणि जे झाकलेलं असतं ब्लाउज पीसनी म्हणा किंवा कुठल्याही कापडाने जे झाकलेलं असतं, ते आपण तोंड उघडून बघतो. तर याच्या पाठीमागचं कारण खूप सुंदर आहे, की सुगड म्हणजे काय आहे, की पृथ्वी आहे. आणि ह्या पृथ्वीच्या आतमध्ये इतकी चांगली चांगली रत्न दडलेली आहेत, की जी रत्न आपल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा सुख देऊ शकतात. मग ह्या रत्नांना पण काय झालेलं आहे, की या पृथ्वीला पंचमहाभूतांनी वेढलेलं आहे. म्हणजे 5 दोरे जे आपण बांधतो त्याच्यामध्ये, की ह्या पृथ्वीला पंचमहाभूतांनी वेढलेलं आहे आणि ह्या पंचमहाभूतांनी वेढलेल्या पृथ्वीचा आपण पांघरुण ते त्याच्यावरती घातलेलं असं ते वर करून त्याच्यामध्ये काय काय रत्न दडलेली आहेत ती बघतो आणि ती सगळ्यांना दिली जातात. तर हे त्याच्या पाठीमागचं आणखीन कारण असतं. आणि संक्रांतीला एक तर लुटायची पद्धत आहे. आपण म्हणतो की एक तीळ 7 जणांनी वाटून खावा. आपली हिंदू संस्कृती खूप उच्च आहे. तर यामध्ये हेच सांगितलंय की तीळ किती छोटा असतो, पण तो सुद्धा जेव्हा आपण वाटून खातो ना, त्यावेळेला जो मानसिक आनंद आपल्याला मिळतो ना, त्याला तोड नसते कधी. हां, आणि म्हणजे हो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय असते, की आता हे थंडीचे दिवस आहेत. मग तीळ उष्ण, गूळ उष्ण, गूळ. हो, बाजरीची भाकरी उष्ण. या सगळ्या उष्ण गोष्टींचं सेवन जेव्हा आपण करत असतो, म्हणजे शरीराला आपली त्याची गरज असते. पण असं सांगायच्या ऐवजी तेव्हा काय लोकांनी सांगितलं, की नाही, संक्रांतीला ही पद्धत आहे आपली. या पद्धतीचाच आपल्याला स्वयंपाक करायला पाहिजे. आणि मग ती प्रथा परत पुढे सुरू झालेली होती. मला वाटतं आणखीन एक उदाहरण द्यायला हरकत नाही काही, नाही का? एक चैत्र पाडवा. चैत्र पाडवा सुद्धा सगळीकडेच आपण सेलिब्रेट केला जातो. अगदी गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र सगळीकडे अगदी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. एक मजा तुम्हाला याबद्दल सांगते, हं, हं, की मध्यंतरी मला एका इराणी माणसाने सांगितलं, की
पाडवा, चैत्र पाडवा हा आमच्या इथेही सण आहे इराणमध्ये. तर हा मला ते ऐकून खूपच आश्चर्य वाटलं, की हा. त्यांना माहिती होतं की इंडियातल्या लोकांचा हा न्यू हो इयर आहे. त्यांनी मला हो विचारलं, हो हे हो. तुमचं नवीन वर्ष आहे ना? आणि हा त्यांनी हा हा. सांगितलं, आम्हीही हा हे साजरा करतो. म्हणजे नुसतं भारतातच नाही, तर सगळी. भारताच्या बाहेरही बरोबर तेच सण आहेत किंवा त्या दिवशीच ते सण येतात. त्याच्यात एक गंमत माहिती का काय आहे? त्याच्यात काष्ठपूजा, काठीची पूजा करतात अच्छा, म्हणजे आपण त्यांच्याकडे. गुढी हा, उभारतो. अगदी आपण बरोबर. पण तर काठीची पूजा करतो. फक्त त्या हो हो. काठीला आपण काय म्हणतो, की गाठी बांधलेल्या असतात, कडुनिंब बांधलेला असतो किंवा कलश असतो, हार असतो, तिळगुळ, धणे, गुळ करतो. म्हणजे हे सुद्धा कशासाठी आहे, की उन्हाळा एवढा वाढत चाललेला असणार आता, तर त्याच्यासाठी जर आपल्याला तयारी करायची असेल, आपल्या शरीराचं आरोग्य राखायचं असेल, तर या सगळ्याचं सेवन करणं खूप जरुरीचं आहे. आणि म्हणजे हल्ली म्हणूनच आपण जे इको फ्रेंडली म्हणतो, तर हा, आपल्या पूर्वजांनी हा विचार खूप पूर्वीच करून ठेवलाय, अगदी की अगदी अगदी अगदी. म्हणजे म्हणजे असं म्हणतो ना, की हा हो, समजून घेणं हे जास्त महत्वाचं आहे. अ, हा आणखीन गंमत म्हणजे पाडव्याच्या दिवशी असं म्हणतात, ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली आणि म्हणून पाडवा ही वर्षाची सुरुवात अशी म्हटली जाते. संपवून श्रीराम अयोध्येला परतलेले होते, त्यासाठी म्हणून तुझा साजरा केला जातो. तसंच आपण असंही म्हणू शकतो, की दसरा जो आहे तो विजयाची प्रेरणा देणारा आहे किंवा आपण सरस्वतीचं पूजन करतो. हा सुद्धा ना सगळीकडे दसरा, दिवाळी वगैरे हे सगळे सण जे आहेत ना, ते सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारे हे साजरे केले जात असतात. तर मगाशी मला वाटतं प्रश्न तुमचा असा होता, की तुम्ही योगसखीच्या माध्यमातनं ह्या सगळ्या कार्यक्रमांची किंवा चंद्रपुनवेच्या या कार्यक्रमांची वगैरे अशी सुरुवात कशी झाली? अ, हम्म. काय झालं, जेव्हा आपण असं महत्व सांगायला नुसतं लागतो ना, तर ते ऐकणारी लोक कमी असतात किंवा आत्मसात करणारी ती लोक कमी असतात. मग त्याऐवजी आपण कुठलंही करमणुकीचं साधन जर वापरलं, तर त्या करमणुकीच्या साधनातून आपण लोकांना छान प्रकारे पटवून देऊ शकतो. आणि जास्ती हे लोकांपर्यंत पोहोचत असेल. पोहोचू शकतो. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं, त्यावेळेला सगळ्या योगसख्या एकत्र आल्या आणि मग ठरवलं, की नाही, याच्यासाठी आपण विविध कार्यक्रम करायचे. म्हणजे अगदी ते भक्ती संस्कृती एक झलक असू दे किंवा मराठी संस्कृती एक झलक असू दे. म्हणजे आपली जी वेगवेगळी संस्कृती आहे, त्या संस्कृती पाठीमागची कारणं सांगणारी नाटिकासारखं. कारण नुसतं नाटक सुद्धा लोकांना बघायला नको वाटतं. तर त्याच्यापैकी मध्ये मध्ये जर नृत्य म्हणा किंवा सूर आणि स्वर ह्या दोघांचा मिलाप झालेला असेल, तर ती गोष्ट लोकांना चांगली पटते. तर म्हणून आम्ही असं ठरवलं आणि मग ती अशा वेळेला एक कार्यक्रम एका मंडळाने आयोजित केलेला होता आणि त्याच्यामध्ये स्पर्धा होती. तर त्या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायचं असेल, तर काय विषय असायला पाहिजे. मग एकदम लक्षात आलं, की नाही, आपण हा विषय हाताळूया, की आपल्या ज्या 12 पौर्णिमा आहेत, वर्षाच्या 12 पौर्णिमा आहेत, त्या प्रत्येक पौर्णिमेला काही ना काहीतरी अर्थ आहे हम्म. किंवा ती प्रत्येक पौर्णिमा काही ना काहीतरी हितगुज करून जाते, काहीतरी सांगत असते. मग त्याच्यावरची म्हणून आम्ही ती नृत्यनाटिका तयार केली आणि मग ती नंतर दाखवायला सुरुवात केली होती किंवा त्याचे कार्यक्रम पण आम्ही केलेले होते. मला वाटतं त्याच्या संदर्भातली माहिती देऊ का तुम्हाला? आता त्याच संदर्भात हो आपण हो, नक्की नक्की. पौर्णिमेच्या द्या. संदर्भामध्ये बघायला काही हरकत नाहीये. आपण हो चैत्र पौर्णिमेपासून सुरुवात करू. हो. वर्षाची सुरुवात झालेली आहे, चैत्र वर्षाची महिना सुरुवात. पाडव्याची. हो हो. तर हनुमान जयंती. मग हनुमान जयंती म्हणजे काय? श्रीरामाच्या परमभक्ताची, म्हणजेच श्री हनुमानाची जन्मतिथी आहे. फक्त एक मात्र आहे, की दक्षिणेत काही ठिकाणी अश्विन कृष्ण चतुर्दशीला ही हनुमान जयंती साजरी करतात. तरी हा, करतात. हो. काही ठिकाणी असं असतं. पण अर्थात ही हनुमान जयंती सुद्धा साजरी करण्यापाठीमागचं कारण काय आहे? तर शरीर सौष्ठव आणि मनोबल ह्या 2 गोष्टी संपादन करण्यासाठी मारुतीची उपासना करतात. कारण आपण शक्तीचं म्हणतो नाव. ना, अगदी दणकट शरीर जर असेल, म्हणजे काहीही आपल्याला होत नसेल आणि बळकट मन आहे, की विचारांनी पण आपण प्रगल्भ आहोत, तर आपण कुठल्याही संकटांवरती मात करू शकतो. कारण थोडंसं काहीतरी होत असेल आपल्याला, शरीराला काहीतरी रोग का काहीतरी आजार असेल, तर आपल्याला काही करावंसं वाटत नाही किंवा हम्म. शरीर साथ देत असेल पण मन विषण्ण असेल, तरी सुद्धा आपण काही करू शकत नाही.
पण ह्या दोन्ही गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण कुठल्याही संकटांवरती मात करू शकतो किंवा आनंदाने जीवन व्यतीत करू शकत असतो. संकटाला सामोरं जाऊ शकतो. अगदी अगदी अगदी. आणि म्हणूनच मला वाटतं ही मारुतीची उपासना करतात. दक्षिणेमध्ये काही ठिकाणी याला चित्रा पौर्णिमा म्हणतात. कारण भगवान शिव आणि चित्रगुप्ताची पूजा यावेळेला करतात. कुट्टालम पर्वतावरून उगम पावलेली ही चित्रा नदी जी आहे ना ती याच दिवशी प्रकट झाली असं म्हणतात आणि म्हणूनही ही चित्रा पौर्णिमा साजरी केली जाते. काही ठिकाणी तर पूर्णचंद्र म्हणजे पौर्णिमेचा चंद्र, सूर्य आणि विष्णू रूपातील सत्यनारायण या तिन्हीची पूजा केली जाते. आणि नंतर जे वैशाख स्नानाचं व्रत आहे ते जे केलं जातं त्याची सुरुवात सुद्धा ही या पौर्णिमेपासून केली जाते. आपला विष्णू अवतार नृसिंह त्याची पण पूजा या चैत्र पौर्णिमेला केली जाते. म्हणजे इतकं ही चैत्र पौर्णिमा आपल्याला काय 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 सांगत असते, हितगुज करत असते. त्यानंतर आपली वैशाख पौर्णिमा, बरोबर. तर ह्या वैशाख पौर्णिमेला वेद प्रकट झाले असं म्हणतात आणि म्हणून वेदांची पूजा या पौर्णिमेला केली जाते. हिंदू धर्मात किती 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 गोष्टींची पूजा केली जाते. खरंच आहे, खरंय खरंय. हो ना, म्हणजे आम्ही पूजा करतो म्हणजे कुठेही आपला अहंकार आड येत नाही. अहंभाव आपल्याला न ठेवता ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आत्मसात कराव्यात अशी इच्छा असल्यामुळेच मला वाटतं ह्या पूजेची वेगवेगळी व्यवस्था केलेली असेल. वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध जयंती. आता बुद्ध जयंती म्हणजेच काय एक म्हणायचं की काही समस्या ज्या असतात ना त्या भांडण तंट्याने किंवा युद्धाने सुटत नाहीत, पण त्या प्रेमाने म्हणा किंवा सामंजस्याने. आपण म्हणतो ना, अरे बोलून बघ रे, कशाला भांडताय उगाच एकमेकांशी. बोलून बघितलं तर काही वेळेला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. उगाच आपण पराचा कावळा कधी कधी करतो, तर तो होऊ नये तर आपण प्रेमाने बोललं तर ते आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. तर असे हे दया, क्षमा आणि शांती ही जी गौतम बुद्धांची शिकवण आहे ना ती आत्मसात करण्यासाठी म्हणून किंवा आपली वैचारिकता किंवा मानसिकता घडवण्यासाठी किंवा तशी दृष्टी आत्मसात करण्यासाठी अशी आत्मसात केली तरच तुमचं भलं आहे हे सांगणारी ही बुद्ध जयंती आहे. ही बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा जी आहे ती सांगते की अहो मानवतेची पूजा करा. हो, देव म्हणजे काय की पण मानवतेची पूजा आहे. मानवतेची पूजा केलीत की तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये मिळतच. या दिवशी जलशयन व्रत करतात. जलशयन व्रत म्हणजे की भगवान विष्णूंना जलाशयात निजवून नंतर त्यांची पूजा करतात. अर्थात हे सुद्धा एक सांकेतिक स्वरूप आपण म्हणू शकतो की सूर्याच्या कडक उन्हामुळे त्रास होतो आणि त्याच्यापासून आपल्याला मुक्तता व्हायची असेल तर पाण्याचा आपल्याला वापर करायला पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी करतात ना की ओला फडकं जे असतं ते डोक्याला बांधून बाहेर पडा की तुम्हाला येणाऱ्या उन्हाचा त्रास होत नाही, असं कदाचित सांगण्याचा त्याच्या पाठीमागचा हेतू असेल आणि म्हणून ते जलशयन व्रत करतात. तर अशी ही आहे आपली वैशाख पौर्णिमा. त्याच्यानंतर ज्येष्ठ पौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे गडबडच असते, लगबगच असते. वटपौर्णिमा. पर्यावरण रक्षण किंवा निसर्गाशी जवळीक साधा हे सांगणारी ही आहे आपली ज्येष्ठ पौर्णिमा. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात. याचं एक कारण असं आहे की एक वडाचं झाड 100 माणसांना 100 वर्ष पुरेल इतका प्राणवायू देऊ शकतं. तर जर समजा अगदी हो 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 अगदी 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 12 वर्ष ज्याला पानं असतात असा तो वृक्ष आहे. हो 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 वडाच्या झाडावर मला वाटतं घरं बांधतात, बरोबर आहे. जमीनही खूप सुपीक होते असं म्हणतात. अगदी 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 खरंय. आणि त्याचं महत्व आहे. तेच म्हणायचं की औषधी भंडार हे झाड म्हणजे अगदी त्याच्या मुळ्या खोडापासनं पानां सगळ्यांमध्ये औषध दडलेली आहेत. तर ह्या किंवा नुसतंच वडाचं कशाला पाहिजे, बाकीची सुद्धा सगळी जी झाडं आपल्याकडे औषधी जी आहेत, औषधाचं भंडार जी आहेत, अशा सगळ्या झाडांचं रक्षण करा हे सांगण्यासाठी मला वाटतं ही वटपौर्णिमा किंवा ज्येष्ठ पौर्णिमा असते. कारण असं म्हणतो ना की झाड सांगते जणू की तुम्ही मला जीवन द्या, मी तुम्हाला श्वास देतो.
किंवा असंही म्हणतो की तुम्ही माझं आरोग्य जपा, मी तुमचं आरोग्य जपतो, असं एकमेकास सहाय्य करू. हो, अगदी अगदी अगदी. आणि होती बरं का, की लोकांना बसण्यासाठी अशी गप्पा मारण्यासाठी जागा नसायची. मग गावागावामध्ये हे वडाची जी पार कट्टा बांधला जायचा आणि त्या पारावरती बसून तिथे गप्पा असायच्या, किंवा त्यांच्याकडे त्या गावाचं जर काही कुठली भांडण तंटा चाललेला असेल तर तिथे त्यांची ती चावडी म्हटलं जातं, तर तिथे त्यांचे ते सगळे निकाल वगैरे ठेवले जाते. हा हा. तर त्याच्यासाठी सुद्धा याचा चांगल्यापैकी आपण म्हणतो की आठवण करून घेऊन त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर येते आपली आषाढ पौर्णिमा. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा. असं म्हटलं जातं की अखिल जगताचे गुरु व्यास. आपण ते म्हणतानाही म्हणतोच की खरंच गुरुर्देवो महेश्वर हा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अशा या गुरूंना वंदन तर करायचंच आहे. कारण आपली जी संस्कृती आहे ना, या संस्कृतीची मूळ संकल्पना व्यासांचीच आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच व्यास हे आपले धर्म म्हणा किंवा अध्यात्म म्हणा किंवा वाङ्मय आहे, या सगळ्याच विषयातील गुरु आहेत. मग हे गु आणि रू हे दोन शब्द आहेत. म्हणजेच काय आहेत की अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे असे हे गुरु. तर ह्या गुरूंना नतमस्तक वंदन करायचं असतं, त्यांच्या चरणी सदैव लीन राहायचं असतं, हे सांगणारी ही गुरुपौर्णिमा आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले गुरु असतात, फक्त आपली त्याच्यावरती श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक क्षेत्रातले आपले गुरु जरी वेगळे असतील, ते कोणतेही गुरु असू द्या, ज्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेतो ते सगळे जे गुरु असतात त्यांना त्यांच्या चरणी लीन व्हायचंय हे सांगणारी ही आषाढ पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा आहे. त्याच्या पुढची म्हणायला गेलं तर आणखीन धमाल म्हणजे जी असते ती श्रावण पौर्णिमा. श्रावण महिना तर काय माहितीच आहे की अगदी सगळा व्रत वैकल्य सगळ्याचं भांडार एकत्र भरलेलं असा श्रावण महिना आहे. श्रावण अगदी अगदी अगदी. हो ना, हो ना. म्हणजे काय असते की पाऊस खूप जास्त हा ज्येष्ठ आषाढामध्ये असतो, त्याचा जोर थोडासा कमी झालेला असतो, त्यामुळे धरती सगळीकडे हिरवीगार दिसायला लागलेली असते, पिकांची सुरुवात झालेली असते आणि त्यामुळे आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं. तर ही श्रावण पौर्णिमा जी आहे त्याला नारळी पौर्णिमा म्हणतात. मग नारळी पौर्णिमा म्हणजे काय की हो, अर्थ आहे, प्रश्नच नाहीये. महत्व आहे, खूप महत्व आहे. प्रत्येक भारताच्या प्रत्येक भागामध्ये ती वेगवेगळ्या ह्यानी साजरी केली जाते. हो हो हो, अगदी खरं आहे. आपण म्हणतो ना की कृषी प्रधान देश तर आहेच आहे भारत, पण समुद्र किनाऱ्यालगत मात्र मच्छीमारी व्यवसायाला सुद्धा तेवढंच प्राधान्य आहे. आणि हे मच्छीमार सुद्धा जीवाच्या वर उदार होऊन मच्छीमारी करायला समुद्रामध्ये जात असतात. पण मग असा पावसाच्या मध्ये जेव्हा समुद्राला उधाण आलेलं असतं, अशा वेळेला मच्छीमारांना त्या समुद्रामध्ये जायला सुद्धा म्हणजे भीती आहेच आहे. मग अशा वेळेला काय की श्रावण पौर्णिमेला, नारळी पौर्णिमेला ह्या उधाण आलेल्या समुद्राला सांग, मी तुला नारळ देतो, ह मी नारळ वाहतो तुला, आता तू थोडासा शांत हो, आता आम्हाला आमच्या पोटापाण्याची व्यवस्था बघू दे ना जरा. तर याच्यासाठी नारळ अर्पण करून त्याच्यामध्ये ती काय म्हणतात समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करायची. आपण म्हणतो परमिशन घ्यायची की बाबा आता तू आम्हाला वाचव, आणि आता आम्ही आता मच्छीमारी करायला तिकडे चाललेलो आहोत. तर त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ही नारळी पौर्णिमा असते. गोष्टीपेक्षा माणूस मोठा नाही असं आपण जाणीव सतत ठेवली पाहिजे असं वाटतं. अगदी 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 खरंच आहे, खरं आहे. हो ना, हो ना, हो ना. कारण आता बरेच वेळेला आपण म्हणतो ना की निसर्गात कोपला आता किती आपण हतबल होतो, काही आपल्याकडे हातात हो पाहिलेलंच आहे, याची देई याची डोळा आपण बघितलेलं आहे. तर ह्या निसर्गालाच आपण जणू काही सांगतोय की बाबा नाही, तू आमच्यावरती दया कर आणि आता आम्हाला जाऊ दे, हे सांगण्यासाठी नारळी पौर्णिमा. की मुली सासरी लहान लहान मुली असायच्या,
लग्न लहानपणी झाल्यामुळे कसं की त्यांना माहेरची ओढ जास्त असायची. मग आता माहेरी आणण्यासाठी म्हणून काही ना काहीतरी कारण तर पाहिजे. हे एक मंगळागौरीचं कारण असायचं की बाबा माहेरी मंगळागौर करायची आहे. मग सासरी मंगळागौर पहिली एक झाली की नंतर माहेरी आणायचं. आणि माहेरी सुद्धा जोपर्यंत रक्षाबंधन होत नाहीये तोपर्यंत त्या मुलींना छानपैकी माहेरी हुंदडायला मिळायचं. मुली माहेरपणाला चालतंय. यायच्या. हा. तर म्हणजे बहिणीचं रक्षण सांगण्याच्या पाठीमागचा त्याचा हेतू एक होता की आपल्या बहिणीचं रक्षण करायचं. म्हणजे पवित्र नात्याच्या या बंधनात एकमेकांना अडकवून ठेवायचं, याच्यासाठी हे रक्षाबंधन असतं. मारवाडी लोकांच्या मध्ये मात्र बहिणीला राखी बांधण्याचा अधिकार असतो, पण त्याचबरोबर वहिनी सुद्धा बांधते बरं का. हो. दिराला राखी बांधते. म्हणजेच कसं की आमचं रक्षण कर. तो भाऊ किंवा भावोजी कोणी असू दे ना, तो रक्षणच करण्यासाठी आलेला असतो. तर पंजाबमध्ये सिंधू नदीला आपला भाऊ मानतात. कारण अर्थात त्या आपण इतिहासामध्ये जात नाही आहोत, कारण मग ते पौरस किंवा सिकंदर वगैरे सावित्री या सगळ्यांचा आपल्याला इथे उहापोह करायचा नाहीये. पण त्यावेळेला सुद्धा की हे भाऊराया सिंधू नदी, की तू आमचं रक्षण कर, आता ह्या परकीय आक्रमणापासून आम्हाला वाचव, हे सांगण्यासाठी म्हणून जेव्हा ती सुरुवात झाली तेव्हापासून सिंधू नदीला तिथे ते राखी अर्पण करत असतात. तर आणि आजकाल तर काय मुलींचं रक्षण करतात. किंवा आपण म्हणतो की सैनिक जे भारताचं किंवा देशाचं रक्षण करणारे आहेत त्यांना आपल्याला राखी बांधायला पाहिजे. किंवा काही मला वाटतं फक्त प्रतिकात्मक ते आहे की प्रतिकात्मक, रक्षेचं प्रतीक आहे ते. रक्षा अगदी करावी. अगदी अगदी हो, रक्षा करा. हो, खरंय की तू आमचं रक्षण कर कुठल्याही होणाऱ्या आक्रमणापासून. मग ते परकीय आक्रमण असू दे किंवा आणखीन कुठलं आक्रमण असू दे, म्हणजे ते मानसिक आक्रमण असू दे किंवा आणखीन कोणतं, पण याच्यापासून तू आमची रक्षा कर, आमचं रक्षण कर, हे सांगण्यासाठी म्हणून हा रक्षाबंधनाचा सण आहे. याच्यामध्ये एक श्रावण पूजा करतात याच दिवशी. अच्छा. श्रावण पूजा म्हणजे काय की सगळ्यांना माहिती की श्रावण बाळाचा मृत्यू दशरथ राजाच्या हातनं अनाहूतपणे झालेला असतो, म्हणजे तो अपघाती मृत्यू म्हणायला हरकत नाहीये. तर त्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं की असं मला करायचं नव्हतं, मला श्रावण बाळाला मारायचं नव्हतं, पण तो अनाहूतपणे तो मारला गेलेला आहे. तर म्हणून तोच एक धागा पकडून की आपल्याकडनं काही अनाहूत अपराध झालेले असतील तर त्याचं तुम्ही परिमार्जन करा, त्यातनं आम्हाला सोडवा, असं सांगण्यासाठी म्हणून करतात. म्हणजे श्रावण बाळाची पूजा म्हणायला हरकत नाही, श्रावण पूजा ही केली जाते. याच्यात आणखीन एक आहे, सभा दीपदान करतात. आता हे सभा दीपदान म्हणजे काय आहे की पूर्वी इलेक्ट्रिसिटी नव्हती, लोक जे अभ्यास करायचे ते जे काही कंदिलाच्या प्रकाशामध्ये वगैरे अभ्यास केला जायचा. कारण अगदी पूर्वीची माणसं तर सांगायचे की आमच्या वेळेला नव्हते हो असले दिवे बिवे काही, आम्हाला कंदिलाच्या प्रकाशातच अभ्यास करायला लागायचे. किंवा काही जण अगदी रस्त्यावरती म्हणजे स्ट्रीट लाईट वरती पण काही जणांनी अभ्यास केलेला पण आहे. तर तेव्हा काय असायचं की अभ्यास करण्यासाठी म्हणून काही साधनं नव्हती अशी दिवे प्रकाशासाठी म्हणून. मग अशा वेळेला दिवा लावायचा, पण दिवा लावायचा तर त्याला तेल पाहिजे, साधन ते तर पाहिजे, आणि ते प्रत्येकाकडे कुठनं असणार. आणि म्हणून मग सगळी लोक गावातली एकत्र यायची आणि जी एक सभा, ज्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं, ज्या ठिकाणी मुलं एकत्र शिकतात, अशा ठिकाणी त्या सभेला प्रत्येकाने येऊन दीपदान करायचं. अरे वा, म्हणजे आपला 1, 2, 3, 4 असे जसे आपल्याला मनाला येतील तसे तुम्ही दीपदान करा. मग तुम्ही तेल द्या किंवा दिवा द्या की जेणेकरून त्या सगळ्यांना प्रकाशामध्ये व्यवस्थित अभ्यास करता येईल. म्हणजे खरंच किती सुंदर विचार त्यावेळेचे होते की नुसतंच म्हणतात सभा दीपदान म्हणजे काय सभेला दीप द्यायचे असं नाहीये. तर म्हणूनच आपण म्हणतो ना की ज्याला जरुरी आहे अशा व्यक्तींना द्या. आपण जे दान सुद्धा करतो ना, ते दान ज्याला गरज आहे त्याला दिलं तर ते चांगलं उपयोगी होतं. अर्थात तेही सत्पात्री पाहिजे मात्र, की त्याचा उपयोग सुद्धा चांगल्यापैकी झाला पाहिजे, उगाच कुठल्या बाकीच्या कामांसाठी झाला नाही पाहिजे, पण सत्पात्री दान आपण करतो. त्यानंतर भाद्रपद पौर्णिमा. तर ही भाद्रपद पौर्णिमा जी आहे याच्यामध्ये उमा महेश्वराचं व्रत करतात कर्नाटकात. म्हणजे उमा महेश्वराची पूजा करतात. आपली हिंदू संस्कृती खरंच इतकी उच्च आहे, पराकोटीची उच्च आहे की
आत्ताच असलेल्या ह्या आजूबाजूच्या असलेल्या लोकांचाच विचार नाही, तर आपल्या पितरांचा सुद्धा उद्धार व्हायला पाहिजे किंवा त्यांचा सुद्धा विचार या संस्कृतीत केलेला आहे. आणि याच्यासाठी आपण काय करतो, तर पितृपंधरवड्यामध्ये पितरांचा आत्मा संतुष्ट करतो. मग हा पितृपंधरवडा सुरू होतोय याची नांदी जी केली जाते ती भाद्रपद पौर्णिमेला केली जाते. आणि म्हणून भाद्रपद पौर्णिमा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. त्यानंतर येते आपली अश्विन पौर्णिमा. अश्विन पौर्णिमे माहितीये माहितीये, अगदी अगदी खरंच आहे. अश्विन पौर्णिमेची सुद्धा वेगवेगळी काय म्हणतात त्याला आपण रूप, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी दृष्टी अश्विन पौर्णिमेला असते. त्याला असनी पौर्णिमा पण म्हणतात बरं का. या दिवशी अश्विनी करतात. अश्विनी म्हणजे काय, की ज्येष्ठ अपत्य जे आपलं आहे त्याचं औक्षण करायचं. हा, पण आता ते ज्येष्ठ अपत्याचं औक्षण का करत असावेत याच्या पाठीमागचं कारण जर शोधायला गेलं तर आपण आता म्हणतो ना, घरामध्ये बघतो की जेव्हा एखादं छोटं बाळ घरात येतं, त्याचा मोठा भाऊ किंवा बहीण असते, पण छोटं बाळ घरात आल्यानंतर थोडंसं आपलं दुर्लक्ष त्या मोठ्याकडे होतं. आणि मग त्या मोठ्याच्या मनामध्ये येतं, अरे आता हा भाऊ किंवा बहीण जे काही आहे त्याच्यामुळे आता आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही. दरवेळेला म्हणतात, अरे तू मोठा झाला, अरे तू मोठा झाला. मग त्याच्यासाठी जर समजा आपण एक दिवस राखून ठेवला आणि अरे वा, हा माझ्या मोठ्या अपत्यासाठी किंवा ह्याच्यासाठी आहे, दादा ताईसाठी जर आहे, तर त्याच्या मनामध्ये एक जी भावना जागृत होते ना, होत असेल. आणि म्हणूनच ज्येष्ठ अपत्य, मग ते मुलगा असू दे किंवा मुलगी, हो, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य चांगलं राहावं ह्यासाठी अगदी हो 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 विचार केलेला आहे आपल्या संस्कृतीमध्ये. मी मगाशी म्हंटल तसं ना, की शारीरिक आरोग्य तर आहेच आहे. म्हणजे आपल्याला आजार काही झालेला असेल तरी सुद्धा आपल्याला थोडंसं काम करण्यामध्ये तेवढा इंटरेस्ट वाटत नाही, रस नसतो. पण त्याचबरोबर शरीराने धडधाकट आहोत, पण आपण मनाने ठीक नाही आहोत. काहीतरी मनामध्ये कुठली एखादी गोष्ट खूपतीये किंवा काहीतरी सल आहे, तर अशा वेळेला सुद्धा आपण कुठल्याही कामामध्ये रस घेऊन काम करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला मानसिक आरोग्याची पण काय म्हणतात काळजी घेतलीच पाहिजे. तर याच्यासाठी मला वाटतं अश्विनी केली जाते. कोजागरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा, मला वाटतं ह्याचं पालुपत सगळ्यांना माहितीच आहे. को जागरती अहम जागरामी. म्हणजे असं म्हटलं जातंय की लक्ष्मी विष्णू ज्या वेळेला ते फिरत असतात त्यावेळेला ते विचारतात की कोण जागरण करताय. जो कोणी जागरण करत असतो त्या ठिकाणी लक्ष्मी विष्णू प्रकट होतात आणि त्यांच्यावरती कृपा केली जाते असं म्हटलं जातं. आणि म्हणून या दिवशी जागरण करायचं असतं. कारण शीतल चंद्रप्रकाश असतो. कोजागिरीचा प्रकाश किती शीतल असतो. आणि ह्या शीतल चंद्रप्रकाशात नाहून निघण्यासाठी म्हणून आपण म्हणतो की त्या दिवशी रात्री जागरण करावं. किंवा कार्तिक स्नानाची सुरुवात सुद्धा या दिवशीपासून करतात. आणि मगाशी म्हटलं तसं प्रेमी युगुलं, त्यांच्यासाठी तर कोजागरी पौर्णिमा. पण त्याच्या पाठीमागचं कारण की कारण काय आहे. कारण कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की आपण रोमॅन्टिक गाणी किंवा हे आपल्या डोक्यात पहिलं येतं. तर त्याच्या मागचं कारण काय असेल की कोजागिरी पौर्णिमेला हे स्वरूप का प्राप्त झालंय. कारण पृथ्वी आणि चंद्र हे दोन्ही एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. अच्छा. हा, म्हणजे त्याचेच ते संकेत असं म्हणायला हरकत नाहीये की जेव्हा तुम्ही मनाने जवळ आलेला असतात त्यावेळेला आणखीन काय दुसरं होणार. त्यामुळे कदाचित ती शरद पौर्णिमा ही चंद्र चांदण्यांच्या प्रकाशात सगळ्यांना न्हावून निघण्यासाठी म्हणून असेल. ह्याच्यामध्ये ना औषधी तत्व पण आहेत. म्हणजे चंद्र किरण किंवा जे चांदण्यांचा जो प्रकाश येतो, किरण जे येतात सगळे, तर याच्यामध्ये औषधी तत्व आहे. म्हणूनच आपण ते दूध बहुतेक चंद्रप्रकाशात ठेवून मग पितो. हो हो, मसाल्याचं दूध. बरोबर आहे. आणि त्याचा दम्यावरती खूप छान इलाज होतो म्हणतात. अच्छा. म्हणजे ते दूध जे आहे ते मुद्दामून ज्यांना दम्याचा त्रास होतो त्यांना ते दिलं जातं प्यायला. त्याच्यात आणखीन औषधी वगैरे घालतात हे आयुर्वेद किंवा याच्यामध्ये, पण ते दूध दिलं जातं. म्हणजे त्या प्रकाशामध्ये जे दूध गरम गरम म्हणाने ठेवलं गेलेलं असतं, ते किरणं त्याच्यामध्ये पडलेली असतात, ते दूध दिलं जातं. आपण थोडक्यात असंही म्हणू शकू की दया किंवा जागृती, आनंद, वैभव आणि उल्हास
ह्या सगळ्या गोष्टी देणारा हा दिवस म्हणजेच अर्थात अश्विनी पौर्णिमा. आणि ह्याच्यामध्ये ऐश्वर्य प्राप्तीसाठी गजराजाला ओवाळतात, हत्तीला काही ठिकाणी. याच्यावरनं लहानपणीची हो लहानपणीची आठवण आली असेल लगेचच, की भोंडला करतो आपण. अच्छा, बरोबर. हा. भोंडला, हादगा, भुलाबाई याच्यामध्ये सुद्धा मध्ये ना गजराजाचं चित्र काढलेलं असतं. म्हणजे गजराजाला असं म्हणतात की संपत्ती गजा इतकी संपत्ती इतकी चांगली असली पाहिजे. कारण गजराज हे आपण म्हणतो की जिथे गज आहे, हत्ती आहे, त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतोच. आणि म्हणून संपन्नता. गजपूजन, हत्तीचं पूजन पण यावेळेला करतात. त्यानंतर मला वाटतं येते कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा. त्रिपुरी पौर्णिमा असते. यावेळेला तसं बघायला गेलं तर ते त्रिपुराची वात लावण्याचा काही जणांकडे पायंडा आहे. म्हणजे अशा काही त्या वाती एकत्र केल्या जातात, 750 वाती एकत्र केल्या जातात आणि त्या कर्पुराने किंवा त्या तुपामध्ये भिजवून ठेवल्या जातात आणि तुळशी जवळ येऊन त्याची ती तुळशीची पूजा करायची आणि ती वात लावायची आणि ती वात जोपर्यंत विझत नाहीये तोपर्यंत ओम नमः शिवाय म्हणत राहायचं. तर हा प्रघात तुळशी जवळ ना, आता तुळस सुद्धा प्राणवायू देणार आणि पूर्वी बायकांना कुठे बाहेर जायला मिळायचं. बरोबर. आणि असं स्वस्थ बसणं शक्यच नाही. एवढं शांतपणे बसलेले आहेत. आता ह्या 750 वाती एकत्र जळून होणं याला वेळ तर भरपूर लागणार. मग कमीत कमी तेवढा वेळ का होईना मानसिक शांतता असते, एका ठिकाणी बसलं जातं आणि शिवाची आराधना, शंकराची आराधना केली जाते. शंकराची आराधना याच्यासाठी केली जातं की त्रिपुरासूर होतं, त्याची 3 पुरं होती. तर या सर्वांना त्रास देणाऱ्या त्रिपुरासुराला भगवान शंकराने मारलं आणि सगळ्यांची मुक्तता केली. आणि म्हणूनच की दीप प्रज्वलन केलं जातं आणि वेगळा दीपोत्सव केला जातो की चला बाबा ह्या असुरांपासून आपल्याला मुक्तता झालेली आहे. ही जी 3 पुरं होती ती 3 पुरं नष्ट झालेली आहेत आणि आता आपल्याला चांगलं घर मिळतंय किंवा चांगलं आजूबाजूचं वातावरण आहे, ह्याच्यासाठी म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो. आपण आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर आता आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं त्रिपुरासूर म्हणजे कोण आहे? वात, कफ, पित्त. 3 विकार. 3 विकार. कारण मेनली हे 3 विकार जे आहेत ते शरीराला इतके त्रास देतात. मग आता ह्यांना जर आपल्याला मारायचं असेल तर आपल्याला शिवकल्याण प्रवृत्तीची गरज आहे. एक तर चांगलं वाचा, चांगलं वागा, चांगले विचार मनात आणा, शिवकल्याण प्रवृत्ती तुम्ही जोपासा. तर ही प्रवृत्ती जर जोपासलेली असेल तर त्याच्यामुळे आपले हे जे विकार असतात ते विकार कमी व्हायला सुद्धा तिथे वाव असतो. आणि म्हणूनच आपण म्हणू शकू की ह्या त्रिपुरासुराचं सांकेतिक आपण म्हणू शकू की ह्या 3 गोष्टींना आपल्याला मारायचं आहे. त्याचं आपण जर मारलं गेलं तर आपण छान जीवन व्यतीत करू शकतो. किंवा आपण म्हणतो की अन्यायी प्रवृत्ती जी आपली आहे ती प्रवृत्ती नष्ट करून दुसऱ्यांच्या सुखात समाधान मानायचं, हे आपल्याला शिकायला पाहिजे. मला नाही मिळालं ते तर कोणाला नाही मिळालं पाहिजे असं नको. तू सुखी आहेस ना, अरे बाबा खरंच खूप छान, तुला मिळतंय, माझा आनंद त्याच्यातच आहे किंवा मला आणखीन छान वाटतंय, हे जास्त चांगलं वाटतं ऐकायला. दुसऱ्यांच्या समाधाना सुखामध्ये समाधान मानणं, हे शिकवणं, हे अंगी बाळगणं, हे या आपण म्हणू शकतो की त्रिपुरासुराचा वध जर आणखीन डिटेलमध्ये आपण विचार करायला गेलं तर आपल्याला कळू शकेल. तर याच्यासाठी म्हणून आणि कार्तिक पौर्णिमेला ना आवळी पूजन करतात, आवळी भोजन, आवळी पूजन करतात. तर त्या आवळी पूजन का केलं जातं किंवा आवळ्याच्या झाडाची पूजा का करतात? तर मृदुमान्य राक्षस होता आणि तो इतका उन्मत्त झालेला होता की त्यांनी स्वर्गातल्या सगळ्या देवांचा पराभव करून त्यांना खाली पाठवून दिलं. मग आता हे देव कुठे आले, कुठे त्यांनी आसरा घेतला? तर तिथे एक आवळ्याचं झाड होतं, त्या झाडाच्या खाली त्यांनी आसरा घेतला आणि सगळे देव एकत्र तिथे आले. तर अशा ह्या देवांना जर आपल्याला
तिथे वरदहस्त त्यांचा जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपण आवळीच्या झाडाखाली जाऊ शकतो आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करू शकतो किंवा आवळी पूजन करतात. हे कार्तिक पौर्णिमेला केलं जातं, म्हणून ते आवळी आणि पूजन. आयुर्वेदात खूप महत्व पण आहे. हो, आवळ्याचं तर हो हो हो. जसं ते काही जण म्हणतात ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे, त्याच्याऐवजी आपण म्हणतो की एक आवळा खा आणि रोगमुक्त व्हा. आणि हो ना हो ना, म्हणून ती प्रथा असते. बरोबर आहे. त्याच्यानंतर मार्गशीर्ष पौर्णिमा येते. आता मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती. मग मार्गशीर्ष पौर्णिमा त्याला संध्याकाळी प्रदोष समयी दत्ताचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी संध्याकाळी दत्त जयंती साजरी करतात. खर तर असुरी शक्तींना मारण्यासाठी वेगवेगळ्या रूपात दत्तावतार प्रकट झालेले आहेत. आता दत्ताची जर मूर्ती आपण पाहायला गेलं तर हातात एक कमंडलू असतं, पाठीमागे धेनू, गाय आणि 4 श्वान असतात. मग असं म्हटलं जातं की धेनू जी आहे ती म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद. हे सगळे ज्याच्या अवतीभोवती आहेत अशा ह्या दत्ताला, गुरुदेव दत्तांना आपण नमस्कार करत असतो. आणि ते एक गुरुचं पण प्रतीक मानलं जातं ना ते. अगदी अगदी. दत्तगुरूंनी 24 गुरु मानलेत. म्हणजे ते सांगतात काय आपल्याला की जे चांगलं शिकवतात ना त्यांना तर गुरु मानाच, पण ज्यांच्यामुळे आपल्याला अहित काय ते कळतं, की काय करायला नको ते कळतं, त्यांनाही गुरु माना ना. आपण म्हणतो ना चांगला धडा शिकवला बाबा त्यांनी. असे धडा शिकवणारे, आपल्याला ठेचकाळणारे कोणीतरी भेटतात आणि मग त्याच्यानंतर आपण म्हणतो ना बाबा ह्याच्या पुढे असं काही करायचं नाहीये. असेही तर गुरुदेव दत्ताने तेच केलं की हित सांगणारे तेही गुरु आणि अहित कशात आहे हे सांगणारे तेही गुरुच आहेत. आणि म्हणून त्याचे ते 24 गुरु आपण म्हणू शकतो. आणि ही गुरुपौर्णिमा जी आहे ती सुद्धा बरं का, आंध्र म्हणा, कर्नाटक, तामिळनाडू, अगदी सगळीकडे दत्त जयंती साजरी केली जातात. म्हणजे सत्व, रज, तम हे त्रिगुणी आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं ऐक्य असलेली ही त्रैमूर्ती आहे. आता याच्यात आपण काय म्हणतो की आपापसातली वैर जे आहे ते सामंजस्याने सुटायचं आणि संकटांवर मात करण्यासाठी आपल्या अंगी शक्ती यावी, किंवा चांगलं आणि वाईट काय यातला भेद आपल्याला कळावा आणि आपल्या वागण्यामध्ये प्रगल्भता यावी, मॅच्युरिटी यावी, याच्यासाठी आपण म्हणतो की दत्तोपासना करावी आणि ही उपासना ते बिंबवण्याचं काम करत असते. आणि म्हणूनच मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे, दत्त जयंती, ती सुद्धा आपण खूप महत्वाची मानतो. त्याच्यानंतर पौष पौर्णिमा. पौष पौर्णिमा हे शाकंभरी नवरात्रीचं शेवट, म्हणजे नवरात्र जे बसतं, अष्टमीला सुरुवात होते ते पौष पौर्णिमेला शाकंभरी नवरात्र संपतं. आता ही शाकंभरी देवी म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की दुष्काळामुळे काही ठिकाणी लोकांना अन्न पाणी अजिबात काही मिळेनासं झालं होतं. आणि ह्या आपत्तीपासनं, ही जी सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे, ह्या आपत्तीपासनं जर सुटका पाहिजे असेल तर त्यासाठी देवीनं अवतार घेतला आणि आपल्या शरीरातनं तिने शाक, वेगवेगळ्या भाज्या निर्माण केल्या आणि ह्या भाज्या निर्माण करून, पाणी निर्माण करून सगळ्या लोकांची भूक तहान भागवली. आणि म्हणून शाकंभरी देवीला पूजतात आणि ते नवरात्र यावेळेला केलं जातं, पौष महिन्यामध्ये केलं जातं. कारण आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. परत निसर्गाची पूजा किंवा निसर्गाच्या जवळ जाणारच ही सुद्धा. हो हो, अगदी 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 खरंच आहे. हो ना. आपण सात्विक आहार म्हणतो. मग सात्विक आहार म्हणजे तरी काय पाहिजे? फळं पाहिजेत, कडधान्य पाहिजेत, भाज्या पाहिजेत, या सगळ्यांचा समावेश तर आपल्या अन्नात असलाच पाहिजे ना. नुसतंच पोळी एखादी किंवा एकधान्य खाऊन ते सकस आहार आपल्या पोटामध्ये जात नाहीये. मग या सकस आहारासाठी म्हणूनच काय असं असेल की या शाकंभरी नवरात्रीच्या वेळेला बऱ्याचशा भाज्या, म्हणजे 64 भाज्या करतात
आता एवढ्या 64 भाज्या करणं काही सगळ्यांना शक्य असेल असंही नाहीये. पण 64 भाज्या करतात. एका ठिकाणी तर मी नवरात्राला मिळतात बऱ्याच भाज्या. मिळतात. शाकंभरी देवीच्या ह्याला बऱ्याच भाज्या मिळत असतात. तो हो, हो. सीझनच तसा असतो. सीझन तसा आहे, बरोबर आहे. एका हं. ठिकाणी तर मी असं ऐकलं होतं, की शाकंभरी देवीला तुम्हाला तुमच्याकडे 64 भाज्या नसतील ना, तर जितक्या भाज्या आहेत तेवढ्या घ्या आणि एखादा आवळा त्याच्यामध्ये टाका, की 64 भाज्या केल्याचं तुम्हाला पुण्य लाभेल. मला वाटतं ते कदाचित आवळा आणि देवांचं तिथे स्थान याच्यामुळेही कदाचित असू शकेल, त्याचा तो प्रघात पडलेला असू शकेल किंवा काहीतरी तोडगा निघाला असंही आपण म्हणू शकतो. आणखीन एक गंमत म्हणजे की या दिवशी खंडोबा म्हाळसाचा विवाह संपन्न झाला. पौष पौर्णिमेला तो विवाह संपन्न झाला. आणि अलक्ष्मी जी आहे, लक्ष्मीची आपण म्हणतो की बहीण जी आहे ती अलक्ष्मी जी आहे, ती अलक्ष्मीचा नाश करायचा असेल तर पौष पौर्णिमेला पूजा करावी, हं. ती सांगते. आपण म्हणतो ना, धन पण मिळवा, पैसा मिळवा, पण तो मागच्या दाराने नाही आला पाहिजे. तो पुढच्या दाराने राजरोसपणे जो येतो तोच पैसा चांगला. चांगल्या मग हे कामामध्ये. हो, हो. त्या अलक्ष्मीला जर आपल्याला घालवायचं असेल तर पौष पौर्णिमेला किंवा शाकंभरी नवरात्रामध्ये सुद्धा त्याची पूजा करतात. की आपण जे म्हणतो सुजलाम सुफलाम धरित्री, ती यावेळेला सगळीकडे दिसते. आणि म्हणूनही कदाचित भाज्यांचं महत्व या शाकंभरी पौर्णिमेला आणखीन ते दिलं जाऊ शकेल. त्याच्यानंतर माघ पौर्णिमा आहे. तर माघ पौर्णिमा म्हणजे त्याच्यामध्ये तीळ भरलेल्या पात्राचं दान करायचं. आपल्याकडे दानाला पण खूप महत्व आहे. तर या ठिकाणी आवश्यक वस्तू ज्या आहेत त्या, किंवा उबदार वस्तू म्हणजे पांघरुणं असतील, कापड असेल, याचे दान करावं म्हणजे ते खूप चांगलं असतं असं म्हणतात. आणि मगाशी जे म्हणाला होता धुंदुरमास, हां. तो धुंदुरमास माघ पौर्णिमेला करतात. आता हे धुंदुरमास म्हणजे काय करतात, की 1 महिनाभर सूर्योदयापूर्वी उठायचं, त्याच्यानंतर स्नान करून, अभ्यंग स्नान करून पोटभर खायचं. आणि हे खायचं म्हणजे काय, की भरीत, भाकरी, खिचडी जे सहजगत्या अवेलेबल आहे ते, आणि ज्याने आपल्याला शक्ती मिळते, उष्णता मिळते ते. पोटभर खायचं आणि त्यानंतर मात्र शेताच्या कामाला जायचं. काम करण्यासाठी सुद्धा जोर आपल्याला मिळालाच पाहिजे. मग 1 महिनाभर का होईना अशा या धुंदुरमासाच्या निमित्ताने जर आपण व्यवस्थित खायला लागलो तर त्याचा नक्कीच परिणाम आपल्या कामावरती होऊ शकतो. आणि ते आणि काम त्यावेळी जास्त भूकही चांगली लागत असेल. भूक. आणि ह्या सीझन मध्ये पण आपण म्हणतोच ना, की ह्या सीझन मध्ये भूकही भरपूर लागते. तीळ थंड खावेत. हो, तीळ खावेत. उष्णता त्याच्यामध्ये पण मिळत असते. तिळाची उष्णता पण आपल्याला मिळत असते. त्यामुळे मग भाकरी सुद्धा करतात, त्याला सुद्धा ते तीळ लावलेले असतात. हं. म्हणजे नुसतेच तीळ लाडू किंवा तीळ द्यायचं, तिळाचं दान करायचं असं नाहीये. तर भाकरी वगैरे खायची ती सुद्धा बाजरीची आणि त्याला सुद्धा तीळ लावलेली. आपल्याकडे काही ठिकाणी भोगीला पण करतात. संक्रांतीच्या आदल्या दिवशी पण ते तीळ लावलेली भाकरी करून किंवा वांग्याची भाजी वगैरे हे सगळं दान केलं जातं. आणि याच्यानंतर मात्र जी येते 12वी शेवटची पौर्णिमा, ती मात्र फाल्गुन पौर्णिमा, होळी. फाल्गुन पौर्णिमा म्हणजे काय, की सार्वजनिक स्वरूपाचा पुरस्कार करणारी ती आहे. कारण याच्यामध्ये लोक एकत्र येतात, आजूबाजूची लोक एकत्र येतात. आणि ही होळी जेव्हा पेटवली जाते, होलिका दहन करतात, म्हणजे ती लाकडं एकत्र आणतात. ही लाकडं जी एकत्र आणतात ती म्हणजे उगाचच्या उगाचच झाडं तोडायची अशी नाहीयेत. तर जी आता निरुपयोगी झालेली आहेत, किंवा की पुढे त्यामुळे उन्हाळा चालू होत असेल तर हं, वणव्याची भीती अगदी, अगदी, अगदी. बाळगण्यासाठी हां, हो ना, हो हा ना. विचारही आ केला असेल. म्हणून हो, हो, सुकलेली हो. झाडं आणायची. हां, हां, हां. म्हणजे पुढे वणवा जंगलामध्ये किंवा कुठे आग लागू नये, वणवा पेटू नये आणि म्हणूनच अशी सगळी लाकडं आणायची आणि ती लाकडं जाळायची. अर्थात काय आहे, की आपण सांकेतिक ह्याच्यात म्हणून घेतलं तर आपल्या षड्रिपूंचं दहन करायचं. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे षड्रिपू आपल्याला त्रासलेले आहेत, त्यामुळे जे त्रास देतात आपल्याला, तर त्याचं दहन करायचं, ते टाकून द्यायचे, वाईट विचार टाकायचे. कारण बोंबा मारतात त्याच्या वेळेला, होळीला. मनातलं एखाद वेळेस मनात जो हा, कोणाबद्दल राग असेल तर तो हा, निघून जावा, मन अगदी. मोकळं व्हावं ह्यासाठी ती प्रथा चालू झाली असेल.
हे कोणाच्याबद्दल काही किलमिश असेल तर ते मनात ठेवू नका. असेल ते सगळं ओकून टाका. म्हणजे मग ते परत पुन्हा आपण म्हणतो कोरी लगेच पाटी होत. केलं जातं त्या हो ना, दिवशी. हो ना. हा. त्यामुळे म्हणजे ताणतणाव रहित जीवन जर आपल्याला जगायचं असेल ना, तर मला वाटतं या सगळ्या षड्रिपूंचं दहन करायला पाहिजे किंवा एखाद्याबद्दलचे आलेले वाईट विचार जे आहेत ते आपल्याला टाकून द्यायला पाहिजे असतात. परत म्हणजे हे अग्नीची पूजा हेही असेल हो, त्याच्या मागचं. कारण हो. आपण अग्नीची होळीच्या पूजा वेळेला असते. करतो. हो, हो. अग्नीची पूजा करतात. त्याच्यानंतर मग अग्नीला शांत पण करायचं असतं. होळीच्या दुसऱ्या वेळेला दिवशी. म्हणजे येणाऱ्या उन्हाळ्यापासून संरक्षणासाठी सिद्ध व्हा, जणू काही हेच सांगायचं असतं. हम्म. ह्याच्यात काय करतात माहितीये का, ती जेव्हा आपण होळी पेटवतो ना, तर रात्री त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं पातेलीत आणि त्या पातेलीमध्ये कडुनिंब टाकायचा आणि ते जे गरम झालेलं पाणी असतं त्यांनी अंघोळ करायची. लहान मुलांना तर मुद्दामून ती तशी अंघोळ घालतात, की जेणेकरून पुढे येणाऱ्या उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. हम्म. आणि तेव्हा थंडी संपते, त्यामुळे हा, नंतर एखाद वेळेस गार पाण्याने आंघोळ करत असतील पूर्वीची लोक हा. तर त्याची सुरुवात होळीनंतर. आपण म्हणायला हरकत नाहीये. आणि हा. गंमत म्हणजे धुलीवंदन. म्हणजे हा. वंदन खरं काय असतं, की बाबा पृथ्वीला वंदन करतो आपण. हा. धुळीचं वंदन, धुलीवंदन करायचं असतं. पण ही मातीपट्टी, पाणीपट्टी हे जे आपल्याला निसर्गोपचार पद्धतीत सांगितलेलं आहे ना, खरंच त्याचा अवलंब या ठिकाणी केला जातो. हम्म. तर अशा या सगळ्या पौर्णिमा ज्या आहेत, म्हणजे कडुनिंब टाकून, कडुनिंबाचा तर उपयोग खूप चांगला आहेच आहे. सगळ्या स्किनसाठी. अंगाला माती फासा आणि अंघोळ करा. त्याच्यानंतर तो एक प्रकारचं काय म्हणतात आपण त्याला, खूप फ्रेश थेरपी. पण होतं. हा, ती थेरपी आपण म्हणतो. मड थेरपी ती आहेच आहे. तर याचा वापर सुद्धा ह्या होळी पौर्णिमेच्या, फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने होतो असं सांगायचं असेल. तर अशा ह्या 12 पौर्णिमा आहेत आणि ह्या पौर्णिमांचं महत्व सांगण्यासाठी म्हणून आम्ही या 12 पौर्णिमेंवरती कार्यक्रम योगसखीमध्ये केलेला होता किंवा करतो, की आणि तो चांगला ऐकण्यासाठी चांगला व्हायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये गाणी वगैरे अशी वेगवेगळी टाकली गेलेली आहेत. नाही, असं म्हणजे खरं सांगते, की आपली संस्कृती इतकी व्यापक आहे आणि इतका विचार करणारी आहे. तर खरंच घ्यायला गेलं, वाचायला गेलं, विचार करायला गेलं, तर ते तितकं कमीच पडतं आणि असं वाटतं, की नाही आणखीन लोकांकडनं काही ना काहीतरी माहिती आपल्याला घ्यायला पाहिजे. आपल्याकडे काहीच माहिती नाही असं जाणवायला लागतं. हा. नाही, तुम्ही आज जी सगळी माहिती सांगितली ती बरीचशी त्यातली माहिती मला माहिती नव्हती, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल, आणि ती इतक्या रंजक पद्धतीने सांगितलीत. आणि मला वाटतं असंच, हीच अशी माहिती जर आपण दिली तर हा संस्कृतीचा वारसा पुढे चालू राहील. म्हणजे संस्कृती म्हणजे काय, तर एका पिढीकडनं या सगळ्या गोष्टी दुसऱ्या पिढीकडे गेल्या पाहिजेत. तर अगदी ह्या अशा रंजक पद्धतीने सांगितल्या गेल्या तर आपली तरुण पिढी सुद्धा ते ऐकू शकते, ऐकेल. म्हणजे कारण त्यांना प्रत्येक वेळी प्रश्न असतो, हे असं का करायचं, हे का नाही करायचं. तर अशा बरोबर. पद्धतीने हे पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या रीतीने जाऊ शकतं. तर तुम्ही खरंय. आज इथे येऊन आम्हाला इतकी छान माहिती दिलीत आणि इतक्या छान आपल्या गप्पा झाल्या, हो त्याबद्दल ना. मी तुमचे धन्यवाद मानते. एका वाक्यामध्ये फक्त सांगायचंय, की सकारात्मक दृष्टी देण्यासाठी किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला रीतिरिवाजांचा नक्कीच प्रभाव पडतो आणि म्हणूनच देवाशी एकच मागणं आहे, की संस्कृतीचा हा अनमोल ठेवा पिढ्यानपिढ्या आचरित जावा, पिढ्यानपिढ्या आचरित जावा. इतुके मागणे हेची देवा.